सांगत राहा. हो. चला. थँक्यू सो मच एव्हरीवन. मॅडम थोडं मेडिटेशन पण घ्यायचं आहे आपल्याला. बघू लास्टला आता बघूया. ठीक आहे. शेवटी शेवटी शेवटी. ठीक ठीक चालेल, काय हरकत नाही. दीर्घ श्वास. एक्झेल. दीर्घ श्वास घ्यायचा पुन्हा अगेन. होल्ड. एक्झेल. पुन्हा घ्यायचं एकदा. धन्यवाद 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 परमेश्वरा, या सुंदर चैतन्यमयी आरोग्यदायी उत्साही प्रेमवर्धक सुंदर दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस, संपूर्ण दिवस हा माझा अतिशय आनंदाचा दिवस, उत्साहाने भरलेला, आनंदाच्या बातम्यांनी भरलेला आणि खूप खूप सुंदर दिवसासाठी तुझे आभार. आज माझा श्वास चालतो आहे, मी जिवंत आहे. मी हे जग बघू शकते, माझ्या प्रियजनांना बघू शकते. माझे प्रियजन खूप स्वस्त आणि मस्त आहेत. माझं घर गोकुळासारखं आहे. यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. मला हातपाय दिलेस, सगळे अवयव माझे छान काम करत आहे. मी ऐकू शकते, बोलू शकते, चालू शकते, अनुभव करू शकते सगळ्या गोष्टींचा. यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद आईसाठी, जिने जन्म दिला, वाढवलं, संगोपन केलं. माझ्या आईला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला घडवलेलं, ज्यांनी मला शिक्षण शिकवलं, कर्तृत्ववान बनवलं. माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांच्यामुळे मी सौभाग्यवती म्हणून आज जगती आहे. मला नवरा मिळाला आहे आणि माझा नवरा मला खूप प्रेम करतो. त्या माझ्या नवऱ्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझी सुंदर, अतिशय हुशार, इंटेलिजंट मुलगी जी मला दिली, ती माझ्यावर खूप प्रेम करते. त्या माझ्या मुलीसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट परिवारासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी, ज्यामुळे माझे हे शरीर बनलेलं आहे. या पंचतत्वाच्या शरीरासाठी धन्यवाद आणि पंचतत्वासाठीही धन्यवाद. धरती माता, जी आम्हाला ग्राउंडेड ठेवायला मदत करते, जी आम्हाला खूप वस्तू देते, अन्न धान्य, फळं फुलं, खनिज, पेट्रोल, घर, मंदिर, नवीन नवीन ठिकाणं. धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता, जी तृष्णा भागवतं, तहान भागवतं. शरीरामध्ये पाणीही 75% आहे. या शरीरामध्ये जितकं फ्लुइडचं प्रमाण आहे, त्याचप्रमाणे आमचं बुद्धीही काम करते, तीही तशीच फ्लुइड आहे. कुठल्याही गोष्टी आत्मसात करते. सो त्या माझ्या बुद्धीसाठी, माझ्या शरीरासाठी, पाण्याच्या तत्वासाठी खूप खूप आभार. आभार वायू तत्वासाठी, जे माझ्या शरीरामध्ये श्वास घेते, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. हा जी श्वासोच्छवासाची प्रक्रिया आहे, ती या हवेमुळे आहे. ती श्वसन क्रिया, आणि या हवेने मला जिवंत ठेवलेलं आहे. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद 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 परमेश्वर. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, सूर्यदेवतेसाठी, जी रोज नवीन चैतन्य, उष्ण ऊर्जा निर्माण घेऊन करून येते. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. जी माझ्या पोटामध्ये उदराग्नी आहे, ती माझ्या शरीराचा अन्न पचनासाठी मदत करते. कपडे वाळवण्यासाठी सूर्यप्रकाश मदत करतो. शेतीच्या सगळ्या कामासाठी उष्णता, ऊर्जा, या सगळ्या गोष्टींची खूप गरज लागते. ती सगळी या अग्नीपासून आम्हाला मिळते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वर. झाडं आपलं अन्न तयार करतात या सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेमुळे.
आणि त्यातून आम्हाला ते जे अन्न मिळतं ते आम्हाला उपयोगी पडतं. सो या उष्णता, ऊर्जा आणि अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी बोलू शकते, काम करू शकते. माझ्या अवयवांमध्ये असलेल्या स्पेसमुळे माझं शरीर खूप छान चालतं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या पूर्णत्वाच्या दिवसासाठी. धन्यवाद चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागून आश्चर्यकारक अशा छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होत आहेत. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे आणि त्यामुळे मी सतत माझ्या सभोवताली फक्त पॉझिटिव्ह लोकांनाच आकर्षित करते. माझ्या सभोवताली सगळे खूप छान छान लोक मला मिळतात. माझ्यामध्ये असलेल्या दैवी प्रेमाच्या संचारामुळे मी सगळ्यांना माफ करते. ज्यांना मी नकळत दुखवलं असेल त्यांना मी माफी मागते. आजच्या संपूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या आप्तेष्टांसाठी, सगळ्या मित्र परिवारांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे असलेल्या भरपूर धनादेशासाठी खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत मला जे दिलं आहे परमेश्वरा, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. हाताला रब करा, डोक्यावर ठेवायचं आहे. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्यावर आहे. मी परमेश्वराची सगळ्यात लाडकी संतान आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. आकर्षित होतो. माझ्याकडे पैशांचा ताबच पडतो. चार दिवसांनी पैसे धन्यवाद. पैसे मी येत आहेत. भाग्यवान आहे. मी त्यामुळे कर्तृत्ववान आहे. मी माझ्या पतीचं माझा आहे, दिवस हा श्रीमंत आहे. अतिशय माझा आजचा दिवस अतिशय खूप उत्कृष्ट छान आहे. आहे. खूप छान आहे. माझ्याकडे पैशांचे माझ्या सहज बॉडी मधले पैसे मिळून येत प्रत्येक आहेत. अवयव छान काम करत आहे. माझं शरीर सुदृढ माझं आहे, टार्गेट पूर्ण झालेलं आहे. स्ट्रॉंग आहे. पूर्ण माझे होत हात आहे. पाय मला स्ट्रॉंग आहे. शरीराचे पूर्ण धन्यवाद, शरीर धन्यवाद, पैसे धन्यवाद. सुंदर काम करत आहे. मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. मी स्ट्रॉंग आहे. मी श्रीमंत आहे. थँक्यू. श्रीमंत आहे. मला यशस्वी आहे. आपल्या आतमध्ये असलेल्या परमपिता मला परमात्मा यश नमन करायचंय, धनतेला मला नमन करायचंय. यश मला आणि यश आजच्या या सुंदर मला दिवसाची खूप छान यश हास्य करून सुरुवात करायची. धन्यवाद. यश धन्यवाद माझ्या पार्टिसिपेंटसाठी, धन्यवाद वायफाय साठी, धन्यवाद कम्प्युटर, धन्यवाद धरती माता. धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद. रक्षाबंधन एक बागडतो उदाहरणार्थ माझ्या पायाने तुला स्पर्श होतो. माझे पाय चांगल्या दिशेने ओके. सुचिता मॅम, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना तेव्हा थोडं म्यूट करत जा, म्हणजे मला सेंटेन्स फॉर्मेशन मग ते होतं. ठीक आहे ना? मी स्क्रीन शेअर करते. शेअर झाली का मला सांगा. ओके, झाली आहे स्क्रीन शेअर? येस. मानसिक. मॅम माझं म्युटेच होतं. नाही, आता केलं मी. हा आता केलं तुम्ही. ओके. हम्म. ठीक आहे, चालेल. मलाही कळलं ना तुम्ही किती छान प्रार्थना करता ते. ओके. मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्रे हा आपला धडा चालू आहे आणि यामध्ये भरपूर तंत्र दिली होत. कसं आपण प्रार्थना करू शकतो, ही प्रार्थनेची तंत्र होती. म्हणजे कुठली प्रार्थना तुम्ही करू शकता, तुम्हाला आपल्या आप्तेष्टांना, आपल्या मित्र परिवारांसाठी, स्वतःसाठी. सर, याच्यामध्ये आपण बोडोइन तंत्र एक बघितलं, ज्याच्यामध्ये खूप डीप ब्रीथ करायचं, थिटा स्टेटमध्ये जायचं. आणि आपण जेव्हा त्या स्थिता स्टेजमध्ये जाऊ तेव्हा आपण स्वतःसाठी एक छान अफर्मेशन म्हणून तिथे ती कसं पूर्ण होऊ शकतं. इथे एक स्टोरी होती एका लेडीची, जिचं दुसरं लग्न झालेलं आणि तिच्या नवऱ्याने तिच्या नावावर पूर्ण संपत्ती केलेली, पण तिच्या पहिल्या बायकोची जी मुलं होती त्यांनी तिच्यावर केस केलेली. आणि मग तिला ती संपत्ती, तिच्या मनातून तिला असं नव्हतं की मला हे पूर्ण भेटलंच पाहिजे किंवा काही, पण तिचे विचार होते की नाही, ठीक आहे, माझ्या नवऱ्याने मला दिली आहे.
पण ही जी वाद होतो आहे घरामध्ये, तो न होता हा सेटलमेंट व्हावी चांगली. पण तिच्या मुलांनी तिच्यावर खटला भरला आणि मग ती सतत बोडोइन तंत्र वापरून, तेव्हा ती डॉक्टर जोसेफ मर्फीन तिला सांगितलं आणि तिने बोडोइन तंत्राचा वापर केला. आणि ती त्या स्टेटमध्ये जाऊन तिने त्या मुलांनाही ब्लेसिंग्स दिले. आणि मग हे सगळा जो खटला आहे, ही जी केस चालू आहे, याचं सेटलमेंट व्हावं. आणि काही दिवसांनीच मग तिच्या मुलांच्या वकिलांकडूनच तिला एक मेसेज आला की ठीक आहे, आपण हे सगळं सेटलमेंट करूया. तिची इच्छा होती की माझ्या नवरा, मी तर दुसरी मिसेस आहे, पण माझ्या पहिल्या बायकोच्या मुलांचा पण अधिकार आहे त्या पैशावर. सो तिने पण त्या सहज त्या पैशाला असं खूप काही होल्ड करून ठेवलं नव्हतं. किंवा तिचं असं म्हणजे ती ग्रिडी पण नव्हती की नाही सगळेच मला भेटले पाहिजे. मी माझ्या नवऱ्याचं केलंय, माझा नवरा बिमार होता तेव्हा मी त्याची सेवा केली, मला त्यांनी दिली तर मी काय करू, मी थोडी वाटणार आहे त्यांना, असं तिच्या मनामध्ये कुठलं एकही विचार नव्हता. उलट तिचं असं होतं की सगळं काही सेटलमेंट छान व्हावं, जे काही आहे ते मलाही मिळावं, मुलांनाही मिळावं. सो त्या पद्धतीने तिचं ती जी केस होती अगदी सहज सेटल झालेली. हे जे बोडोइन तंत्र होतं, नंतर त्याच्यानंतर जे तंत्र होतं ते होतं सकारात्मक विधान पद्धत. म्हणजे तुम्ही जो विचार करता ते खरे होतात. बरोबर आहे. जो तुम्ही विचार करता तोच तुमच्या समोर प्रकट होतो. याच्यामध्ये जे होतं, या एक मुलं लेडी होती म्हणजे ज्यांना सकारात्मक मध्ये तिला नोकरी नव्हती, जे व्यक्ती होते त्यांना. आणि सतत त्यांना हे होतं की कसा पैसा येईल, मला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, मुलांना वाढवायचं आहे, कसे पैसे येणार. पण ते जे आभार तंत्र होतं त्यांनी ते वापरलं आणि सतत पैशाला थँक्यू थँक्यू थँक्यू, जसं आपण लहान मुलांना झोपवताना एखादी गाणं असं म्हणतो ना, लोरी, अंगाई गीत, तसं ते वापरायचे. आणि त्याप्रमाणे पैशासाठी धन्यवाद, पैशासाठी धन्यवाद. कोणी पैसे मागायला आलं, एखादं बिल जरी आलं, तरी तिथे त्यांच्या मनात हे नव्हतं की अरे माझ्याकडे तर पैसे नाही, मी आभार आभार म्हटलं थोडी माझ्याकडे पैसे येईल. आणि ते सतत त्यांनी कॉन्स्टंटली ते त्यांचं चालू ठेवलं. सकाळी ते छान पूर्ण सेंटेन्स म्हणायचे, दुपारी दिवसही भर त्यांचं सारखं एक गीत चालू राहायचं मनामध्ये, धन्यवाद पैशांसाठी, धन्यवाद पैशांसाठी, धन्यवाद पैशांसाठी. आणि त्यानंतर त्यांना जॉबही मिळाला, पैसेही मिळाले आणि त्याच कंपनीचे ते सीईओ पण झाले. ही एक पद्धत आपण वापरली. एक जस्ट मी मागचे जे आहे ते रिपीट याच्यासाठी करते, पुष्कळसे नवीन लोक आहेत ज्यांना माहित नाही हा लेसन. आपला हा लेसन आज किंवा उद्या संपून पण जाणार आहे. आपण नेहमी काय करतो की आपल्या भूतकाळामध्ये जे विचार आहेत, भूतकाळातल्या चांगल्या विचारांचा कधीच आपण म्हणजे रिपीट करत नाही थॉट. ते आपण भूतकाळातले जे विचार आहे ते वाईट विचार नेहमी आपण सतत आपल्या डोक्यामध्ये चालत असतात. पण आपल्याला आठवायचं येतं भूतकाळातली चांगली क्षण आठवायची. जसं तुमचं लग्न झालं, तुम्ही शाळेमध्ये कधी पहिला आलात, तुम्हाला कुठेतरी खूप मोठे मोठे अवॉर्ड्स मिळाले, तुम्ही पहिल्यांदा आई झालात, तुमच्या मुलाचं ते चालणं बोलणं, त्याचं ते म्हणजे अगदी असं बोबडं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी किती आनंद देऊन जातात. मग ह्या गोष्टींचा आपण आठवण करायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ की दुःखांच्या गोष्टी, आणि मला असं म्हटलं, ते झालं ते झालं, हा इन्सिडेंट तो इन्सिडेंट, ते ना आठवता जर तुम्ही भूतकाळातल्या चांगल्या गोष्टींना आठवलं तर तुमच्या विचारही तसेच चांगले चांगले होत जाणार. बरोबर आहे. सो नेहमी विचार करायचा, भूतकाळातला आपल्याला फक्त चांगले क्षण आठवायचे आहे, वाईट क्षण आपल्याला आठवायचे नाही. हम्म. कारण वाईट क्षण आठवले की तुम्ही एक विचार करा, तुम्हाला जर एखादा वाईट क्षण आठवला तर तुमचं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये व्हायब्रेशन कसे होतात. खूप छान वाटतं तुम्हाला की लो वाटतं, वाईट वाटतं, हम्म. नॅचरली बरोबर. वाटतं. बरोबर आहे. कारण आपले व्हायब्रेशन खूप चेंज होतात. एखादा भूतकाळातला असा तुमचा इन्सिडेंट असेल जिथे तुम्हाला खूप राग आला आहे, तुम्हाला कुणाचं तरी भांडण झालं किंवा तुम्हाला त्रास झाला आहे त्या गोष्टीचा, मग तुम्ही ती गोष्ट आठवल्यावर खूप आनंदी व्हाल, डान्स कराल का? नाही ना. मग आपल्याला त्यावेळेस चांगलं वाटत नाही, आपले व्हायब्रेशन चेंज होतात, आपल्या बॉडीमध्ये पूर्ण चेंजेस होतात. सो आपल्याला ती गोष्ट आठवायची नाही आहे. ओके. मग कारण हे होतं की मग जितकं तुम्ही जास्त भूतकाळामध्ये अटकले राहतात ना, तेवढ्या तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी व्हायलाही वेळ लागेल आणि एक ऑब्स्टेकल निर्माण होईल.
डू नॉट म्हणजे आपण त्या गोष्टीला पकडून नाही ठेवायचं आहे, भूतकाळातल्या गोष्टींना पकडून ठेवायचं नाही आहे. एक दुसरी एक तार्किक पद्धत म्हणून होती. तर त्या तार्किक पद्धत मध्ये असं होतं की जे क्रोनिक डिझीज असतात ते, ही झाली सकारात्मक विधान पद्धत होती. आणि तार्किक पद्धत जी होती तिथे असं असतं की खूप क्रोनिक डिझीज असतात, काही काही खूप म्हणजे जे डॉक्टर सांगतात की शक्यच नाही आहे या गोळ्या बंद होणं, हे तर तुम्हाला चालूच राहणार आहे. हे जेव्हा असतं तर अशा रोगांना सुद्धा बरं होऊ शकतं, तेही तार्किक पद्धतीने. ओके. या पुस्तकामध्ये आपण ती वाचलेली आहे, ही तार्किक पद्धत. इथे मनोवैज्ञानिक जे होते, सायकोमॅट्रिस्टिक, हे जे औषधाचे जनक होते, आणि यांनी क्विम्बी नावाचे हे जे डॉक्टर होते त्यांनी हे केलेलं. ही आपण कालच वाचली ना तार्किक पद्धत, सुचिता मॅम? बोला मॅम. नाही, काल राहिलंय आपलं. नाही, काल तार्किक पद्धत मी घेतली होती का? नाही. नाही घेतली मॅम, नाही नाही नाही, घेतली. घेतली होती याच्या आधी आपण, पण मी आज जस्ट समजून सांगते आहे की तार्किक पद्धत जी आहे ती जे डॉक्टर क्विम्बी होते यांच्या अच्छा, इथूनच आपण काल सुरुवात केली होती. ओके ओके. ठीक आहे. मला कोणाला तरी वाचायचं आज वाचा, म्हणजे मला थोडं छान समजून सांगता येईल अजून, म्हणजे मी कॉन्सन्ट्रेट करू शकेल. तुम्ही वाचता का? कोण वाचेल? वाचू मी मॅडम. वाचा वाचा, चालेल. तार्किक पद्धत पासून आहे ना. हा. तार्किक पद्धत ही पद्धत तिच्या नावाप्रमाणेच आहे. हे डॉक्टर फिनिस पार्थस क्रिम्बी यांच्या अद्भुत कार्यातून तिचा उगम झालेला आहे. डॉक्टर क्रिम्बी हे मानसिक आणि आध्यात्मिक उपचारांचे प्रणेते होते. त्यांनी एक शतकापूर्वी बेलफास्ट मेन येथे सुमारे 100 वर्षापूर्वी वास्तव्य आणि प्रॅक्टिस करत होते. 1921 मध्ये द युमिकी द क्विम्बी मॅन्क्युझिस क्विम्बी हा मॅन्युस्क्रिप्ट. कुटुंबी हा काय मला दिसत नाही नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी आजारी लोकांवर केलेल्या प्रार्थना उपचारांच्या कहाण्या दिल्या होत्या. किंबी यांनी बायबलमध्ये नोंदवलेल्या अनेक उपचार चमत्कारांची नक्कल केल्याचे दिसून येते. हे खरे तर मनोदैविक औषधांचे जनक आणि पहिले मनोविश्लेषक होते. रुग्णांच्या दुःखांचे आणि वेदनांचे कारण अतींद्रिय पद्धतीने जगण्याची त्यांच्याकडे विलक्षण क्षमता होती. थोडक्यात तार्किक पद्धत जी किंबी यांनी यशस्वीपणे वापरली ती आध्यात्मिक तर्कावर आधारित आहे. यात त्यांनी उपचारक रुग्णाला आणि स्वतःला असं पटवून देतो की हा आजार नकार हा आजार चुकीच्या समजुतीमुळे, निराधार भीतीमुळे आणि त्यांच्या अंतर्मनाच्या नकारात्मक पद्धतींमुळे झाला आहे. तुम्ही हे तुमच्या मनात स्पष्टपणे मांडता आणि रुग्णाला पटवून देता की हा आजार शरीरात प्रकट केलेल्या विचारांच्या विकृत आक्षेपार्ह संरचनेमुळे आहे. काही बाह्य शक्ती किंवा कानावरचा खोटा विश्वास आता रोगांच्या रूपाने अभिव्यक्त झाला आहे. परंतु असे विचार बदलण्यास रोग बरा होऊ शकतो. तुम्ही ओके. रुग्णाला हे स्पष्ट थांबू. आता थांबा, मग मी थोडं हं. सांगते आणि मग पुढे जाऊया, ठीक आहे? हो, हो. ही पद्धत ती नावाप्रमाणेच आहे, तार्किक म्हणजे तर्क. ही पद्धत त्याच्या नावासारखी आहे. डॉक्टर फिनिप्स पाखर्स्ट क्विम्बी यांनी खूप काम केलेलं या विषयावर, आणि ते मानसिक आणि आध्यात्मिक उपचारांचे प्रणेते होते, गॉडफादर सारखे. सो एका शतकापूर्वी बेलफास्ट मेन येथे 100 वर्षापूर्वी त्यांचं वास्तव्य होतं. आणि तिथे त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. सो 1921 मध्ये दो क्विम्बी मॅन्युस्क्रिप्ट हे जे एक नावाचं पुस्तक आहे ते प्रकाशित झालेलं. आणि त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांच्या सगळ्या ज्या ज्या लोकांवर त्यांनी उपचार केलेत त्यांची स्टोरीज लिहिलेल्या होत्या. आणि मग असं आढळलं की अरे, हे तर बायबलमध्ये नोंदवलेल्या खूप खूप चमत्कारांच्या तीच नकल केल्यासारखं दिसून येत आहे. सो हे जे मनोदैहिक सायकोमॅटिक म्हणतात त्यांना, मनोदैहिक, हे औषधाचे जे जनक आहे ते पहिले मनोविश्लेषक होते, ज्यांनी रुग्णांच्या मनावर, त्यांच्या विचारांवर काम करून त्यांचे क्रोनिक डिझीज असे कमी केले, त्यांची पूर्ण वेदना
संपल्या. त्यांच्या दुःखाचं हरण केलं, वेदनेचं कारण त्यांना कळायचं की या व्यक्तीला काय असं आहे की ज्यामुळं हा डिझीज झालाय, त्याच्या कुठे त्याला त्याच्या मनामध्ये असा घाव आहे की जो तो विसरू शकत नाही आहे. त्या त्या गोष्टीला जाणून त्यांनी त्या रुग्णाला उपचार केलेला आहे. याला अतींद्रिय पद्धत जाणण्याची त्यांच्याकडे खूप विलक्षण अशी शक्ती होती. ते एक मॅनिफेस्टेशनचे असे चमत्कार त्यांच्याकडून व्हायचे. ते समजून घ्यायचे सगळं. आणि थोडक्यात तार्किक पद्धत ही जी होती ना, या क्विम्बींनी इतकी यशस्वीपणे वापरली, कारण ते खूप लवकर सगळं ओळखायचे आणि आध्यात्मिक तर्कावर आधारित त्यांचे विचार असायचे. एखाद्या रुग्णाला ते पटवून देत असे, इझिली त्याला विश्वास बसायचा. आणि की तुझा जो हा आजार आहे ना, हा तुझ्या चुकीच्या समजुतीमुळे आहे, निराधार भीतीमुळे आहे, हे त्या व्यक्तीला समजून द्यायचे. त्यांच्या आतमध्ये ज्या नकारात्मक पद्धतीमुळे त्याला रोग झालेला आहे हे सांगायचे. आणि जेव्हा त्या लोकांना रुग्णाला ते पटत होतं आणि ते पटून दिलं, की मग त्याच्या शरीरामध्ये मग चांगल्या विचारांची रोपण करणे. आणि मग तो व्यक्ती जेव्हा ते चांगले विचार करायचा आणि मग तो बरा व्हायचा. हा आजार का आला त्याच्या शरीरामध्ये का झाला, तर त्याच्या विचारांमुळे, त्याच्या विकृत विचारांमुळे, आक्षेपार्ह संरचनेमुळे आणि काही बाह्य शक्ती किंवा कारणावरचा खोटा विश्वास. जसं बाह्य शक्ती म्हणजे बाहेरून लोक आपल्याला जे सांगतात, असं होऊ शकत नाही, असं कधी घडतं का, असा कधी रोग कमी होतो का, इतके जुने रोग कधी कुणी बघितले का की पूर्ण बरे झाले आहे. तर हेच हा झाला बाह्य आक्षेपार्ह म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. तर हा जो खोटा विश्वास होता तो त्या रोगांमध्ये असायचा. तर तो विश्वास, त्या सगळ्या गोष्टी ते त्यांच्यातून बाहेर काढायचे आणि मग तो रोगी बरा व्हायचा. तर ही त्यांची ही तार्किक पद्धत होती. हॅलो. हम्म. थांबा, 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 थांबा. तुम्ही रुग्णाला हे स्पष्ट करून सांगता की विश्वासातील बदल हा प्रत्येक उपचाराचा आधार असतो. तुम्ही हे देखील दाखवून देता की अंतर्मनाने शरीर आणि त्यांचे सर्व भाग तयार केले आहेत, म्हणून त्याला उपचार कसे करावे हे माहीत आहे. म्हणूनच ते त्यावर उपचार करू शकतो. आणि तुम्ही बोलत असताना या क्षणीही ते हेच करत आहे. तुमच्या मनाच्या न्यायालयामध्ये तुम्ही आता युक्तिवाद करता की रोग ही मनाच्या विकृत प्रतिमेची मानसिक छाया आहे. या अंतर्मन उपचार शक्तीचे समर्थन करण्यासाठी तुम्ही शक्य तितके तर्क आणि पुरावे गोळा करू शकता. शेवटी या शक्तीने सर्व अवयव निर्माण केले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक पेशी, मज्जातंतू आणि ऊती यांची आदर्श व्यवस्था आहे. थोडं वरती घ्या ना मला. एक मग मिनिट, तुम्ही हा. हा. हा परिणाम सांगते मी. ठीक आहे. तर ते रुग्णाला ते स्पष्ट करून सांगत असे की ज्या परमपिता परमेश्वराने आपल्याला घडवलं आहे, त्यांनी आपल्या आतमध्ये एक अशी पण सोय केली आहे की आपलं अंतर्मन, ज्यांनी हे शरीर बनवलं, अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हा क्रिएटिव्ह आहे, यांनी क्रिएट केलंय, हा क्रिएटर आहे हा. तर त्यांनी अशीही एक संरचना केली आहे तुमच्या शरीरामध्ये की जिथे तुम्ही तुमच्या शरीरावर उपाय करू शकता, तिथे तुम्ही तिला दुरुस्त करू शकता. तुमच्या मनामध्ये, तुमच्या तिथे तुमचा जो मनाची विकृती आहे ती दूर करून, त्या शक्तीला जागृत करून, त्या शक्तीचं समर्थन करून तुम्ही त्या शक्तीचा वापर तुमच्या चांगल्या शरीर बनवण्यासाठी करू शकता. कारण ह्या शक्तीनेच सगळे अवयव निर्माण केलेले आहे. रोग जो आहे हा तुमच्या मनाची एक विकृती आहे. त्या मनामध्ये असलेल्या विचार, नेहमी ग्रज, भांडणाचा विचार, जळकुकडेपणा, का हे असं होत आहे, इथे कुठे झालं, असं कधी होतं का, हे जे विकृत विचार असतात त्यामुळे रोग होतं. रोग ही मनाच्या विकृत प्रतिमेची मानसिक छाया आहे. हे सेंटेन्स असं अंडरलाईन करून घ्यायचं, याला वाचायचं. रोग ही मनाच्या विकृत प्रतिमेची मानसिक छाया आहे. आणि हे जर तुम्ही मनाचे विचार बदलवले तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये कुठलेही छान छान बदल घडवू शकता.
कारण ह्या सगळ्या पेशी, मज्जातंतू, उती, हे सगळं अवयव जे आहे त्या परमपिता परमात्मा, त्या सबकॉन्शियस माइंड, त्या शक्तीने बनवलेलं आहे सगळं. पुढे. घेऊ ना. हम्म. हा. मग तुम्ही तुमच्या मनाच्या न्यायालयाच्या, तुमच्या आणि तुमच्या रुग्णांच्या बाजूने निर्णय घेता. तुम्ही विश्वासाने आणि आध्यात्मिक अर्थबोधाने रुग्णांना रोगमुक्त करता. तुमचे मानसिक आणि आध्यात्मिक पुरावे जबरदस्त आहेत. एक मन असल्याने तुम्ही जे खरे मानता ते रुग्णांच्या अनुभवातून प्रगट होते आणि ते बरे होतात. तर ही जी पर तार्किक पद्धत हं. आहे, तुमची तार्किक पद्धत जी आहे ती तुमच्या लिमिटिंग बिलीफ्सवर पण काम करते. खूप कष्ट केले म्हणजेच आपल्याला पैसा मिळतो. कष्ट करून पैसा मिळत नाही. स्मार्ट वर्क करून पैसा मिळतो. विचार चांगले असेल पैसा मिळतो. आता खूप लोक आहेत, अ, आपल्या ग्रुपमध्ये आहेत, आजूबाजूला तुम्ही सगळ्यांना सांगता की ही बुक आहे, ही वाचायची, बुक थँक्यू लिहायचं, रोज सकाळी उठायचं, नियामते लिहायची, आभार व्यक्त करायचा, विचार चांगले करायचे, अफर्मेशन्स द्यायचं. खूप, पण किती आहे जे विश्वास ठेवतात? बरोबर आहे. खूप कमी लोक यावर विश्वास ठेवतात, खूप कमी लोक या जर्नीमध्ये येतात. आणि या जर्नी म्हणजे तुम्ही आहात, म्हणून मी जर तुम्हाला आता सांगितलं की हो, विचार बदलवले की सगळं बदलतं, आपण कुठल्याही रोगावर मात मिळवू शकतो, तर तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल. पण हेच जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला सांगा, जो या जर्नीमध्ये नाही, ज्याला हे माहीत नाही, ज्याचा दृढ विश्वास आहे, जो जुन्या असा विचारांचा आहे, रूढीवादी आहे, आणि तुम्ही जर त्याला सांगितलं तर तो ऐकणार नाही, तो तर्क लावेल इथे. बरोबर आहे. आणि आपल्या खूप अशा जुन्या समजुती असतात की मेहनत केली म्हणजे पैसा, चांगलं शिक्षण म्हणजे पैसा. तर असं नाही आहे. म्हणजे जेव्हा तुमचे विचार बदलतात ना, मग ते तुम्ही 10वी किंवा 12वी पास असू दे, तुमच्याकडे पैसा भरपूर, कारण तुमच्याकडे स्किल नसते ती. एखादा 12वी वाला त्यालाही गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो. आणि खूप मोठे मोठे चमत्कार आपण होताना बघतो. आज छोटे युट्यूबवर वर बघा, युट्यूबवर किती लोक आहेत, जे मुलं व्यवस्थित शिक्षण शिकले नाही, बोललेले नाही, पण त्यांच्यामधली एक स्किल आणि त्याने किती पैसा ते कमवायला लागलेले आहे. मराठी मधले बघा, आपले क्रिकेटर्स आहेत, तेंडुलकर आहेत, त्याच्याकडे जी स्किल होती त्याने तो इतका महान झाला ना. तसं तो तो 10वी 12वी काय आहे शिकलेला. म्हणजे खूप जास्त शिक्षण घेतलं म्हणजेच खूप पैसा येतो, किंवा हे जे असतं, म्हणजे मी घरी आहे तर मी कसा पैसा कमवेल, नाही. तुम्ही तुमचे विचार बदला, तुमच्या आतमधल्या शक्तीला ओळखा, तुमचे स्किल ओळखा, आणि चांगले विचार ठेवा. सहज सहज सगळ्या गोष्टी होतात. तो ही आहे ती तार्किक पद्धत. कळलंय सगळ्यांना? चला पुढे. परमविधी पद्धत. एक मिनिट हा. परमविधी पद्धत ही प्रक्रिया मूलतः डॉक्टर क्विम्बी यांनी 1949 ते 1969 या कालावधीत वापरलेली युक्तिवादाची पद्धत आहे. ही आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचारासारखी आहे. जगभरातील अनेक लोक या पद्धतीने प्रार्थना चिकित्सा करतात आणि त्यांना आश्चर्यकारक परिणाम मिळतात. या पद्धतीत उपचार रुग्णांचे नाव घेतो, जसे की जॉन जोन्स. मग तो देव आणि त्यांच्या गुणाबद्दल शांतपणे चिंतन करतो, जसे की ईश्वर म्हणजे परमानंद, अमर्याद प्रेम, अमर्याद बुद्धिमत्ता, सर्वशक्तिमान, अमर्याद ज्ञान, परिपूर्ण सुसंवाद, अवर्णनीय सौंदर्य आणि परिपूर्णता आहे. जेव्हा तो अशा प्रकारे चिंतन करतो, तेव्हा त्याची चेतना एका नवीन आध्यात्मिक पातळीवर पोहोचते. त्याला असे वाटते की ज्या रुग्णांसाठी तो प्रार्थना करत आहे, त्याच्या मनातील आणि शरीरातील सर्व विसंगत व प्रतिकूल गोष्टी दैवी प्रेमसागरात विलीन होत आहेत आणि देवाची सर्व शक्ती आणि प्रेम आता रुग्णावर केंद्रित झाले आहे. रुग्णासाठी वेदनादायक किंवा त्रासदायक असलेल्या सर्व गोष्टी आता जीवन आणि प्रेमाच्या अमर्याद सागरात पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. पुढे हम्म. वाचू. नाही, थांबायचं. परमविधीचे
परमविधी पद्धत जी आहे ना, ही डॉक्टर क्विम्बी यांनी 1849 ते 1869 या कालावधीमध्ये वापरली आहे. ही युक्तिवादाची एक पद्धत आहे. युक्तिवाद म्हणजे असं आहे की डॉक्टर क्विम्बी जे आहेत ते अल्ट्रासाऊंड जसं पूर्वीच्या काळी होतं ना, तर आपल्या मुखातून निघालेला आवाज, जो ध्वनी निघतो, तर ते तसंच इथे एक आधुनिक होतं, जे आता आजकाल आधुनिक आहे, अल्ट्रासाऊंड, जिथे उपचार केले जातात. हं? आणि प्रार्थना चिकित्सा ही एक वेगळी पद्धत आहे. तर जगभरामध्ये खूप लोक हे प्रार्थना चिकित्सा करायची आणि त्यांना आश्चर्यकारक परिणाम मिळायचे. तर प्रार्थना म्हणजे कशी, तर डॉक्टर जोन्स मग जे आहे ते नेहमी, जसं प्रवचन कसं देतात ना लोक, देवाचं आपण भगवद्गीताचं पारायण आहे, किंवा मोठे मोठे आपण पेंडॉल राहतात, आपण तिथे जाऊन कथा ऐकतो. मग तिथे कथा ऐकतो तेव्हा काय असतं, देवाबद्दल सांगितलं जातं, देवाचं चिंतन करवतात, ईश्वराबद्दल सांगतात. ईश्वर म्हणजे काय? परमानंद. ईश्वर म्हणजे काय? परमानंद. अमर्याद प्रेम, अमर्याद बुद्धिमत्ता, सर्व शक्तिमान, अमर्याद ज्ञान, परिपूर्ण सुसंवाद, अवर्णनीय सौंदर्य आणि परिपूर्णता. ईश्वर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा अशा प्रकारे चिंतन होतं, तेव्हा तुम्ही एका नवीन पातळीवर जाऊन पोहोचता अध्यात्माच्या. असेच ते त्या रुग्णांसाठी प्रार्थना करायचे, समोर जो बसलेला रुग्ण आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्या मनेतात आणि शरीरामधल्या सगळ्या विसंगत आणि प्रतिकूल गोष्टी जे आहे, ते दैवी प्रेम सागरामध्ये मग ट्रान्सफर व्हायच्या, विलीन व्हायच्या. आणि देवाची सर्व शक्ती आणि प्रेम त्या रुग्णावर केंद्रित करत असे. आणि रुग्णासाठी वेदनादायक किंवा त्रासदायक सगळ्या असलेल्या ज्या गोष्टी आहे, त्या निघून त्याचं जीवन प्रेमाच्या अमर्याद सागरामध्ये जायचं. त्या सगळ्या गोष्टी त्या सागरामध्ये नाहीशा होऊन जायच्या आणि त्या रुग्णाला बरं वाटायचं. पुढे. परवधीच्या या पद्धतीची तुलना आधुनिक काळातील अल्ट्रासाऊंड थेरपीमध्ये नवीन. नवीन नवीनतम संशोधकांनी केली जाऊ शकते. लॉस एंजेलिसमधील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरांनी मला अलीकडे याबद्दल सांगितले. तिच्याकडे अल्ट्रासाऊंड वेव्ह मशीन आहे, जे प्रचंड वेगाने फिरते आणि शरीराच्या पुढे घे म्हणा कोणत्याही भागाकडे ध्वनिलहरी पाठवते. या ध्वनिलहरी नियंत्रित केल्या जाऊ शकतात. देवाच्या गुणांचे चिंतन करून ज्या प्रमाणात आपण आपले चैतन्य वाढतो, त्या प्रमाणात आपण सुसंवाद, आरोग्य आणि शांतीच्या आध्यात्मिक इलेक्ट्रॉनिक लहरी निर्माण करतो. असे उल्लेखनीय उपचार पद्धतीत प्रार्थनेच्या या तंत्राचे अनुसरण करतात. वाचे पुढे. नाही. सो परमविधी पद्धत जी आहे, ती आधुनिक काळातली अल्ट्रासाऊंड सारखी आहे, जिथे परमेश्वराचं नामस्मरण. जैन धर्मामध्ये त्यांचा एक कुठला तरी मंत्र आहे. त्या मंत्राला मला स्पेसिफिक नाव माहित नाही आहे, किंवा कुठला तरी नमोकार मंत्र, असा काहीतरी मंत्र आहे त्यांचा. सो असे खूप लोक आहेत ज्यांनी या मंत्राचा उच्चार दिवस रात्र केला आणि त्यांच्या क्रॉनिक डिझीज मधून ते बाहेर आलेले. हे शेअरिंग मी जेव्हा श्रेयन सरांच्या बँगलोरच्या रिट्रीटला होते, तेव्हा एका लेडीनी शेअर केलेलं. ती जैन धर्माची होती. सो हीच ती प्रक्रिया आहे. म्हणजे जिथे आपण परमेश्वराचं गुणगान, परमेश्वराच्या सगळ्या चांगल्या हे बद्दल बोलतो, मग जसं तसं बोलतो, जसे मंत्र बोलतो. जसं मंत्र, आणि जसं आपण म्हणतो की पाणी आहे, पाण्याजवळ मंत्र लावावा. जेवताना तुम्ही छान विचार करा, देवाचं नाव घ्या, सतत तुमच्या असलं तर तुमचं शरीर तसं तसं ते मॅग्नेटिक वेव्ह, इलेक्ट्रिक वेव्ह तयार करतं. आणि त्याप्रमाणे तुमची शक्ती, चैतन्य असं वाढतं. आणि त्याप्रमाणे मग ती प्रार्थना काम करते. सो ह्या ज्या ध्वनी लहरी आहे, हे जे आवाज, ध्वनी, हे नियंत्रित करतात. तुमच्या शरीरामध्ये ते चैतन्य वाढायला लागतं. तसे तसे सुसंवाद वाढायला लागतात. आणि आध्यात्मिक इलेक्ट्रिक लहरी तुमच्या निर्माण होतात. आणि मग तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचते. आणि उल्लेखनीय ही उपचार पद्धती आहे. याला
ही एक खूप छान पद्धत आहे. त्याने भरपूर असे खूप काही रुग्ण आहेत जे बरे झालेले आहेत आणि आजही होतात आहे. आपणही चमत्कार आजही बघतोय, मंत्राचा चमत्कार, चांगल्या विचारांचा चमत्कार, परमेश्वराचं गुणगान करणे, त्याचं रोज चिंतन नमन. काही काही लोक फक्त आता अजून एक आहेत सदानंद की परमानंद बाबा म्हणून आहेत. ते राधा कृष्णवाले आहेत. येल्लो ड्रेस घालतात, तुम्ही युट्यूबवर बघितलं असेल कधी. प्रेमानंद महाराज आहेत. त्यांचे ते हं. डायलिसिसवर आहेत. म्हणजे त्यांच्या किडण्यांमध्ये चॅलेंज आहेत, की किडन्या नाही असं काहीतरी मी ऐकलं आहे. पण फक्त नामस्मरणावर ते जगत आहे. अचूक. हम्म. ही महिला डॉक्टर तिच्या कामात वापरत असलेल्या यंत्राद्वारे उच्च फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी निर्माण केल्या जातात. देवाच्या गुणांचे चिंतन करून आपण जितके जास्त चैतन्य वाढवतो, तितका अधिक सुसंवाद, आरोग्य आणि शांतीचे आध्यात्मिक लहरी आपण निर्माण करतो. शरीराच्या विकृती असलेल्या भागावर या ध्वनी लहरी केंद्रित केल्यावर ते प्रतिध्वनी स्वरूपात त्यांच्यावर प्रतिक्रिया देतात व त्यातील विकृती बरी होते. प्रार्थनेच्या या तंत्रामुळे अनेक उल्लेखनीय उपचार झाले आहेत. वाचू पुढे. नाही. सो ही जी महिला डॉक्टर आहे ती तिच्या कामात वापरत असलेल्या यंत्राद्वारे उच्च फ्रिक्वेन्सी च्या ध्वनी लहरी निर्माण करायची. तसंच देवाचं चिंतन करून जितके जास्त आपण चैतन्य वाढवू शकलो. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही पूजा करता किती प्रसन्न वाटतं, घरातही प्रसन्न, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. हो ना. आणि देवाचं चिंतन, त्याचं गुणाचे वर्णन, ते आपलं चैतन्य वाढवतं. अधिकाधिक सुसंवाद, आरोग्य, शांती अशा आपल्या आतमध्ये लहरी निर्माण होतात. आपले बॉडीचे सेल्सचं पूर्ण म्हणजे चेंज होऊन जातं. ते वेगळ्या प्रकारे काम करतात. त्यांच्यामध्ये एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा शक्ती निर्माण होते. आणि ज्या शरीराच्या भागामध्ये विकृती असेल तिथे जेव्हा ह्या ध्वनी लहरी पोहोचतात आणि मग त्या केंद्रित केल्या त्या ध्वनी लहरी त्या जागेनी, की मग त्याची ती प्रतिक्रिया होते, की त्या ज्या ठिकाणी चॅलेंज आहे, समजा पायात आहे, हातात आहे, जिथे कुठेतरी आहे, आणि जेव्हा ह्या ध्वनी तिथे जाऊन प्रतिक्रिया देतात, तेव्हा ती विकृती बरी होते. आणि ही अतिशय उल्लेखनीय अशी उपचार पद्धत आहे. साऊंडवर, फक्त साऊंड, नम फक्त प्रार्थना, सतत नामस्मरण आपल्या शरीरामध्ये खूप चेंजेस करते. सो ही एक खूप छान अशी, अगदी इफेक्टिव्ह अशी पद्धत आहे. पुढे एक अपंग व्यक्ती चालू लागली. चालू लागले. डॉक्टर किम्बी यांनी त्यांच्या कारकिर्दीत वारंवार परमवेदी पद्धत वापरली. त्यांनी एका अपंग स्त्रीला कसे बरे केले हे त्यांच्या एका हस्तलिखितात नोंदविले आहे. त्यांनी एकदा एका अपंग वृद्ध व अंथरुणाला केलेल्या महिलेला भेटण्यासाठी बोलवण्यात आले होते. तिच्या आजाराचे कारण स्पष्ट होते की ती अगदी संकुचित धार्मिक अर्थघटनानं अशी बांधली गेली होती की तिला धड उभं राहून चालताही येत नव्हतं. ती भीती आणि अज्ञानाच्या गर्तेत जगत होती. तिने बायबलच्या उतारांचा शब्दशः व वरवरचा अर्थ लावल्यामुळे ती भयभीत झाली होती. डॉक्टर किम्बी म्हणतात, अशा या थडग्यात देवाच्या शक्तीचे अस्तित्व होतं, जे तिला बांधून तोडून शृंखलामुक्त करून मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा ती स्त्री इतरांना बायबल संबंधी उतारांचा अर्थ विचारत असे, तेव्हा तिला अ, ठोकळेबाज निर्जीव अर्थ सांगितला जात असे. मग ती जगण्यासाठी धडपडत असे. तिच्या केसचे निदान करताना डॉक्टर किम्बी म्हणाला की तिचे मन उत्साह आणि भीतीने रोधले जाऊन गढूळ झाले होते. त्यामुळे तिला या बायबल संबंधी उताराचा अर्थ स्पष्टपणे समजू शकला नाही. त्यामुळे तिच्या शरीरात जडत्व आणि निस्तेजपणाची भावना निर्माण झाली, ज्यांचे रूपांतर अर्धांगवायूमध्ये झाले. हम्म. एक खूप अशी म्हणजे अविश्वसनीय ही गोष्ट आहे, ज्याच्यावर आपला विश्वास म्हणजे खूप लोकांचा बसणारही नाही कदाचित. पण
ही खरी घटना आहे की एक अपंग व्यक्ती चालू लागले. डॉक्टर क्विम्बीच्या कारकिर्दीमध्ये जशी परमविधी पद्धत वापरली होती, तर त्यांनी ही पद्धत वापरून जसे रुग्ण बरे केले, तसेच त्यांनी एका अपंग स्त्रीला सुद्धा बरं केलं. आणि हे हस्तलिखित नोंदवलेलं आहे. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहून. एक वृद्ध अपंग महिला होती. आता आपली भगवद्गीता आहे. भगवद्गीता खूप लोक वाचतात, खूप लोक त्याचे वेगवेगळे अर्थ काढतात आपापल्या, काय म्हणते त्याला, क्षमतेनुसार. बरोबर आहे. जसं तुम्ही कर्म करा, फळाचा विचार करू नका. तर असं काय आहे म्हणजे फळाचा विचार करू नका म्हणजे आता त्याचेही खूप लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले आहे. कर्म किए जा फल की चिंता मत कर, असं जे आहे ना सेंटेन्स, त्याचेही. तशाच प्रकारे ही जी महिला होती ना, त्या महिलेने पण अ, बायबलमध्ये काहीतरी जे सेंटेन्स वाचलेले त्याच्यावर तिचा एक वेगळं तिने अर्थ काढलेला होता. कर्म करा म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमचं 100% द्या. तुम्ही खरे राहा. तुमचं हृदय साफ ठेवा. तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला फळ चांगलंच मिळणार आहे. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. कर्म म्हणजे फळाची चिंता करू नका म्हणजे काय? तुम्ही जर आंबा लावला, आंबा मिळेल. चिकू लावला, चिकू मिळेल. चिंच लावली, चिंच मिळेल. तसंच तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल. वाईट कर्म केलं तुम्हाला वाईट फळ मिळणार आहे. आपण आपल्या मनामध्ये किती चांगलं आहोत, आपले विचार कसे आहेत, तेच तुमचं फळ तुम्हाला समोर मिळणार आहे. तुम्ही किती दुसऱ्यांचं चांगल्याचा विचार करता, हेल्पफुल कसे आहात. सो ही जी वृद्ध महिला होती, जी अंथरुणाला खिळलेली होती, जिला उठता बसता येत नव्हतं. जेव्हा तिला बोलवण्यात आलं, तिच्या आजाराचं तिचं कारण होतं स्पष्ट, ते म्हणजे तिचे संकुचित धार्मिक विचार. ती धड उभही राहू शकत नव्हती, चालता येत नव्हतं. तिच्यामध्ये भीती आणि अज्ञानमध्ये ती जगत होती. खूप भीती आणि अशा याच्यात होती ती. तिने बायबलमध्ये काही लाईन वाचलेल्या, एक उतारा वाचलेला होता. तिचा तिने शब्दशः आणि वरवर वरवर अर्थ लावला, आणि त्यामुळे ती खूप घाबरलेली होती. मग डॉक्टर क्विम्बी म्हणतात की अशा या थडग्याच्या देवाच्या शक्तीत अस्तित्व होतं, जे तिला बंधन तोडून, शृंखला मुक्त करून मृत्यूच्या धाडेतून परत आणण्याचा प्रयत्न करत होतं. तिच्या शरीरामध्ये जिचं जे शरीर आहे त्यामध्येच एक अस्तित्व आहे, त्याच्यामध्येच आहे पॉवर, शक्ती, की ते याच्यातून तिला बाहेर काढेल. जेव्हा तिला इतरांनी बायबल संबंधित त्या उताराचा अर्थ विचारला, तर तिने सरळ सांगितलं, तिचा असा ती जगण्यासाठी अशी धडपडत होती. तिला जो अर्थ सांगितला होता ना, तो अगदी निर्जीव होता, ठोकडेबाज होता, वरवरचा असा सांगितलेला होता. आणि त्यामुळे ती खूप घाबरली, तिचे विचार खूप हे झाले. आणि तिला असं वाटलं, अरे आता माझं कसं होईल, माझं कसं होईल. मग ती जे विचार होते ना, त्याच्यामुळं ती चालणं वगैरे तिचं बंद झालं. आणि जगायसाठीच ती धडपड करत होती. जेव्हा डॉक्टर किम्बीला या केसचं निदान लागलं, विचारलं तिला, तिचे मन जे होतं ते भीतीने जे गडूड झालं होतं. तिच्या त्या बायबल संबंधीच्या त्या उताराबद्दलचा तिचा अर्थ होता, जो तिला स्पष्ट समजला नव्हता. आणि त्यामुळे तिच्या शरीरामध्ये त्या जे म्हटलं ना, एका आवाजामुळे, काही वाचल्यामुळे पण लहरी आतमध्ये ज्या निर्माण होतात, तर तिच्या शरीरामध्ये ज्या लहरी होत्या, त्यामुळे तिच्या ज्या पेशी होत्या त्या सगळ्या संकुचित झाल्या होत्या. शरीरामध्ये जडत्व आलं होतं, निस्तेज भावना तिच्यामध्ये निर्माण झाली होती. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की जर तिचा ब्लड फ्लो चांगला नसेल तिच्या शरीरामध्ये, तर मग तिला अर्धांगवायू झाला. अशा वेळी अशा वेळी डॉक्टर किम्बी यांनी तिला बायबलमधील पुढील ओळींचा अर्थ विचारला. थोड्या काळासाठी मी तुमच्या बरोबर आहे आणि मग ज्या पित्याने मला पाठवले त्याच्याकडे मी परत येईन. तुम्ही माझा शोध घ्याल, पण मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे आहे तिथे तुम्ही येऊ शकणार नाही. हा, योहान थांबा थांबा. हे हं, काय होतं? येशू ख्रिस्ताबद्दल आता तिथे बायबल चालतं ना, तर हं, येशू ख्रिस्ता चा म्हणजे असं तिचा अर्थ तिने काय काढला आहे की येशू ख्रिस्त काय म्हणत आहे
की मला परमपिता परमेश्वराने इथे थोड्या दिवसासाठी पाठवलं होतं, आणि ज्यांनी मला पाठवलं आता मी त्यांच्याकडे परत जातो आहे. आता तुम्ही माझा शोध घेऊ नका, मी तुम्हाला पुन्हा सापडणार नाही, आणि मी जिथे आहे तुम्ही तिथे येऊ पण शकणार नाही, असा तिने तो अर्थ काढलेला होता. थांबा. कुठे होती मॅम? हा, तिने इथे. उत्तर दिले. तिने उत्तर दिले की त्याचा अर्थ येशू ख्रिस्त स्वर्गात गेला असा आहे. डॉक्टर किम्बी यांनी त्याचा खरा अर्थ तिला समजावून सांगितला. त्याने स्पष्ट केले की तिच्याबरोबर थोड्या काळासाठी राहणे म्हणजे तिची लक्षणे, भावना आणि कारणे यांचे स्पष्टीकरण त्याला त्या स्त्रीच्या स्थितीबद्दल करुणा आणि सहानुभूती वाटली. तरी ती या मानसिक स्थितीत जाऊ शकत नाही. पुढची पायरी म्हणजे ज्याने आम्हाला पाठवले त्यांच्याकडे जाणे. सिम्बी यांनी निदर्शनास आणून दिले की हे आपल्या सर्वांमध्ये असलेल्या देवाची सर्जनशील शक्ती दर्शवते. घेऊ पुढे. हम्म. डॉक्टर किम्बी यांनी ताबडतोब आपली मानसिक यात्रा केली आणि आजारी व्यक्तीमध्ये असलेले चैतन्य, बुद्धिमत्ता, सुसंवाद आणि देवाची शक्ती या दैवी गुणांचे चिंतन केले. ते त्या स्त्रीला म्हणाले, म्हणून मी इथे आहे. तुम्ही म्हणून मी जिथे आहे तिथे तुम्ही येऊ शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या संकुचित, बंदिस्त श्रद्धेत जगून आजारी पडता, तर मी आरोग्यात वास करतो. घेऊ पुढे. हो हो, वाचा हा, मग मी पूर्ण सांग. हा. या प्रार्थनेचा आणि स्पष्टीकरणाचा तात्काळ परिणाम झाला आणि त्या स्त्रीच्या मनाचा कायापालट झाला. ती कुबडांशिवाय चालू लागली. लिम्बी म्हणाले की हे त्यांच्या सर्व उपचारांच्या प्रकरणांपैकी एकमेव असे प्रकरण आहे ज्यात रुग्ण, ती स्त्री, पूर्णपणे चुकीच्या समजुतीत राहून मृतवत झाली होती आणि तिला जिवंत करणे किंवा सत्य समजावून सांगणे म्हणजे मेलेल्यांना जिवंत करून उठवण्यासारखे होते. डॉक्टर किम्बी यांनी येशू ख्रिस्तांच्या पुनर्जीवनाचा उल्लेख करून तिच्या आरोग्यात पुनर्जीवन केले. याचा तिच्याबद्दल जबरदस्त प्रभाव पडला. किम्बी यांनी काही स्पष्ट केले की तिने स्वीकारलेले सत्य म्हणजे एक देवदूत किंवा विचार होता, ज्याने भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धेचा दगड बाजूला केला आणि त्याद्वारे देवाची उपचार शक्ती मुक्त केली, जिने तिला बरे वाटले. ओके. सो परमेश्वर ह्या कणाकणात आहे. चराचरामध्ये परमेश्वराचा वास आहे हे आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. आता काही लोक याच्यावर विश्वास ठेवतात. काही जे बुद्धिवादी असतात, लॉजिकल लोक, ते नाही ठेवत. काही असतात ते आपला ठीक आहे, म्हणजे ते स्वतःचं डोकं वापरत नाही. काही खूप डोकं वापरतात. काही म्हणतात हो मला माहित आहे सगळं, मला माहित आहे सगळं. मग मला माहित आहे सगळं, तर किती तुम्ही छान जीवन जगून राहिले, तुम्ही खूप खुश आहात, आनंदी आहात, पैशाचा पाऊस आहे, सगळं आहे, एकदम सगळं चांगलं चालू आहे का? विचारायचं पहिले एकदा, है ना? परमेश्वराचा वास कणाकणात आहे आणि आपण परमेश्वराचा अंश आहोत. तर मग आपल्याला हे माहित असायला पाहिजे की मी जर परमेश्वराचा अंश आहे, मी जर परिपूर्ण आहे, तर मग मी खुश का नाही? मला तर खूप खुश राहायला पाहिजे, परमानंदात राहायला पाहिजे. ज्याला काळजी नसते स्वतःची, तो वरचा आहे करणारा, सगळं वरच्यावर. तिथे भीती नाही, काही नाही, फक्त परमानंद. जे होत आहे ते होत आहे. असं आहोत का आपण? परिपूर्ण नाही. आहोत? आपल्याला चीड येते, आपल्याला राग येतो, आपल्याला भांडण, आपण कुठं ना कुठेतरी आपलं होतं स्ट्रगल, म्हणणं ना. तर त्या व्यक्तीला, त्या लेडीला, त्या डॉक्टर क्विमीनी समजून सांगितलं की परमेश्वर म्हणजे जिथे, परमेश्वर कुठे कुठे असतो? जिथे प्रेम आहे, जिथे आनंद आहे, जिथे प्रगती आहे, जिथे वाढ आहे, जिथे खूप सगळं अगदी आनंदी आनंद वातावरण आहे, आदर आहे, सन्मान आहे, अशा ठिकाणी परमेश्वराचा वास असतो. तिथे ती शक्ती काम करते. तिथे त्या चांगल्या ठिकाणी चांगल्या शक्ती जागृत होतात. स्मशानामध्ये चांगली शक्ती असते का? नाही ना. चांगल्या शक्ती ह्या चांगल्या ठिकाणी असतात. बरोबर आहे. मग ती परमशक्ती माझ्यात आहे, माझ्या हृदयात आहे, म्हणजे मी सक्षम आहे सगळं करू शकण्यासाठी.
माझं हृदय साफ असेल, मी सगळं व्यवस्थित, माझं 100% काम चांगलंच होणार आहे. बरोबर आहे. पण या लेडीने असा अर्थ काढला होता की जे येशू ख्रिस्त आहे ते आता स्वर्गात निघून गेले आहे, ते काय आता येणार नाही, आपल्याला काही म्हणजे तिथे जाता सुद्धा येणार नाही, असं तिने ही डोक्यामध्ये तिच्या हे होतं, थॉट होता. आणि डॉक्टर पिंबीने तिला समजून सांगितलं, डॉक्टर येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आहे याचा अर्थ असा होतो, त्यांनी स्पष्ट समजून सांगितलं की तुझे जे लक्षण आहे, तुझ्या जी लक्षणे, भावना आणि कारण आहे, त्याचं स्पष्टीकरण तिला, त्या स्थितीबद्दल तिला करुणा, सहानुभूती वाटली, तर मानसिक स्थितीत ती राहू शकणार नाही. नेक्स्ट म्हणजे असं आहे की तिच्या निर्देशनात आणून दिलं की ही जी सर्व शक्ती आहे, ती शक्ती सर्वांमध्ये आहे, ती देवाची सर्जनशील शक्ती आहे. ताबडतोब तिने, डॉक्टर क्वेम्बिननी तिची मानसिक यात्रा केली. त्या आजारी व्यक्तीमध्ये असलेलं चैतन्य, बुद्धिमत्ता, सुसंवाद आणि देवाची शक्ती, या दैवी गुणांचं तिचं चिंतन केलं. तिला समोर बसून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग तिला सांगितलं, मी जिथे आहे तुम्ही येऊ शकत नाही, कारण तुम्ही तुमचे संकुचित विचार तिथे आहेत ना, तुम्ही बंदिस्त आहात, तुमच्याकडे श्रद्धाच नाही आहे. मग कसं होईल ना? जर तुम्ही छान असाल, तुमचे विचार छान असेल, तिथे मी असतो, मी चांगल्या ठिकाणी असतो. आपण म्हणतो ना, लक्ष्मी ही साफ ठिकाणी लक्ष्मी असते, किंवा ज्यांच्याकडे खूप चांगलं वातावरण असतं, म्हणजे ज्यांच्याकडे खूप भांडणं वगैरे असतं, तिथे लक्ष्मीचा वास कमी असतो, असं आपण ऐकलेलं आहे. ज्या ठिकाणी खूप छान वातावरण असतं, स्त्रीचा सन्मान केला जातो, नेहमी ते घर खूप हसून खेळत असं चैतन्यवान असतं, त्या घरामध्ये खरा परमेश्वराचा, लक्ष्मीचा वास असतो. तर डॉक्टर क्युमिनी तिची मानसिक यात्रा करून तिच्या मधला जो तो शॉर्ट, त्याचे लिमिटिंग बिलीव्ह होते ते सगळे काढले, तिचं जो चुकीची समजूत होती ती सगळी काढली, आणि तिला त्याच्यातून मुक्त केलं. आणि या प्रार्थनेचा असा परिणाम झाला की ती जी स्त्री होती ती कुबड्याशिवाय चालू लागली. तिला, तिची ज्या मृत पेशी होत्या त्या जिवंत झाल्या. तिला समजून सांगितलं, तिची पूर्णपणे जी चुकीची समजूत होती त्या स्त्रीची, त्यामुळे ती मृतवत झाली होती. मग तिला पुन्हा जिवंत केलं, तिला उठवलं, तिला समजून सांगितलं, येशू ख्रिस्ताच्या पुनर्जन्माचा उल्लेख करून त्याचं आरोग्याचं पुनर्जीवन तिने केलं. असा जबरदस्त प्रभाव झाला की ती जी आहे, तो क्वेंबी जे म्हणजे देवदूतच ठरले. तिने जे सत्य स्वीकारलं, म्हणजे एक देवदूत किंवा एक विचार होता, ज्याने भीती, अज्ञान, अंधश्रद्धेचा दगड बाजूला केला आणि देवाची उपचार शक्तीचा तिला अनुभव करून दिला, तिला विश्वास बसला, आणि त्या उपचार शक्तीमुळे ती बरी झाली. आदेश पद्धत आपण उद्या घेऊया, 34 ऑलरेडी झाले चल. आहे. ओके. थँक यू सो मच एव्हरीवन, अँड थँक यू सुचिता मॅम. थँक्यू सर. आज लेसन सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. हो. थँक यू सो मच. सो आपल्या आतमध्ये परमेश्वर शक्ती आहे, आपल्या शक्तीला ओळखायचं आहे, नेहमी चांगले विचार करायचे, भूतकाळातल्या विचारांवर होल्ड करून, स्टक करून त्याला पकडून ठेवायचं नाही, ते सोडून द्यायचे. जे आपल्याला परमेश्वराने छान छान दिलं आहे, छान विचार करा. पैसा, वेल्थ, रात्री झोपताना हेल्थ, वेल्थ, पैसा, जे काही तुम्हाला म्हणायचं ते कंटिन्युअस अंगाई गीत गात 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 तुम्ही जेव्हा झोपाल, तुमच्या घरी सकाळी खरंच पैशाचा पाऊस पडतो. येतो पैसा, कुठून तरी येईल, पण येईल. तिथे तर्क लावायचं नाही, कुठून आला, कसा आला, कोणी दिला. एन्जॉय करायचं. आणि तुमचा विश्वास आहे ना, मग तुम्ही तेवढं त्या परमेश्वरावर ती सर्जनशील शक्ती वापरा आणि तुमच्या जीवनाला छान करा. नेहमी आनंदी राहा, खुश राहा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आता एंड करूया मीटिंगचं.